ते हनुमानांची गोष्ट आहे ना की, आणि खूप छान गोष्ट आहे, म्हणजे गोलच्या बद्दल आहे. अराइज अवेक स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच्ड, स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे. आणि विवेक आणि चतुर्थ आयुष्यात खूप महत्वाचं आहे. कुठलंही गोल म्हणजे ते स्मार्ट असलं पाहिजे, स्पेसिफिक, मेजरेबल, अटेनेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड. आणि ते गोल एकदा निश्चित केलं ना मग थांबायचं नाही आहे. हनुमानांना सांगितलेलं होतं प्रभू रामचंद्रांनी, ही अंगठी देऊन श्रीलंकेला देऊन येते. 800 मैलाचं अंतर पार करताना त्यांनी ज्यावेळेला उड्डाण घेतलं त्यावेळेला त्यांच्या रस्त्यात 3 अडथळे आले. पहिला होता मैनक पर्वत, ज्या पर्वतावर सगळ्या सुखसोयी होत्या, म्हणजे आजकाल 5 स्टार हॉटेलमध्ये सगळ्या सोयी असतात ना तशा. पण त्यांना जायचं होतं त्या वन वाटिकेमध्ये, सीतामैया वाट पाहत होत्या. ते थांबले नाहीत, त्यांना तिथं आराम करता आला असते. गंधर्व अप्सरा सगळे बोलवत होते. द वुड्स आर लवली डार्क अँड डीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. ही वनरा इतकी सुंदर आहे की माझा इथनं पायच निघत नाही, पण मला कुणाला तरी शब्द दिलेला आहे, मला तिकडं जायचं आहे. ते थांबले नाहीत, पुढे गेले. दुसरी होती सुरसा माता. सुरसा म्हणजे एक राक्षसीन होती, जी सर्पाची राक्षसीन होती, आणि ती खूप मोठी होती. तिनं अडवलं, म्हणे तुला मी आता खाऊन टाकणार. हनुमानजी म्हटले की मी जाऊन येतो आणि परत मला आल्यानंतर खा. ते भोपळ्यातली म्हातारी होती तशी गोष्टी. ती म्हणे नाही, मला तुला जबड्यात माझ्या यावंच लागेल. तर तिनं जबडा उघडला. आपल्याला माहिती आहे हनुमानजी मोठे 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 होतात, तर तिनं पण आपला जबडा मोठा मोठा केला आणि हनुमानजीकडे ती क्लुप्ती होती, ते एकदम छोटे झाले, पटकन जबड्यात गेले आणि पटकन बाहेर आले. म्हणजे ते प्रॉमिस पूर्ण केलं. याचा अर्थ एवढाच नाहीये की कधी छोटं व्हायचं आयुष्यात आणि कधी मोठं व्हायचं हे कळलं पाहिजे. कधी मृदू व्हायचं आणि कधी कठीण व्हायचं हे कळलं पाहिजे. मोडेन पर वाकणार नाही, एक मराठा लाख मराठा.